कित्येक लोकांनी ग्रामस्थांनी नाही नाही, त्या विषयावर मला नाही बोलायचं. आणि एक लय मोठे आहेत ते नाही का दिसले तुम्हाला, ते बी लय मोठे आहेत आणखी. हां, कारण ही पण विषय आहे की याच्यातले बरेचसे जण येऊन पण भेटलेत आम्हाला, बरेचसे जण, असं काय नाही. पण गाव एकीकडून आहे ना, मी तर चाललो होतो. जाऊ दे, मला त्या विषयावर बोलायचं नाही आहे. पण जातीय तेढ या शब्दात मला कुठंतरी द्वेष दिसायला लागला. ते झालं गेलं, निवडणुकीचा विषय होता, झालं गेलं ते आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी सोडून दिलं. त्याची सगळी शांतता आहे. हार जीत कोणाची ना कोणाची तरी होतच असते. परंतु हे जे निवेदनं जाणीवपूर्वक दिलेत, उद्या आम्ही देऊ ना मग तुमचे असल्याच्यानंतर. आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत, मग त्या टायमाला बी आम्ही असेच निवेदन द्यायचे का? आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे, आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे, आमचे मुलं शाळेत जाणार आहेत, जातीय तेढ निर्माण या जाणार, कोणती तरी यात्रा निघणार आहे. आता त्या यात्रेमुळे होणार आहे, तुम्ही रद्द करणार आहे का? तुम्ही ती रद्द करणार आहे का? मग म्हणजे असं नसतं. मी सन्मान केलेला आहे आचारसंहितेचा, कायद्याचा, म्हणून मी 4चं पुढं ढकललं 8 जूनला. आता तुम्ही विनाकारण वेटीस धरायला लागल्यात गोरगरिबांना. आता नाकारायचं काही कारणच नाही.